नमस्कार, मी स्वानंद आणि माझा मित्र महेश. डावे उजवेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण थोडंसं एक ॲनालिटिकल विषयावर बोलणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे अतिशय महत्त्वाची लीडरशिप म्हणून महाराष्ट्रात उदयास आलेली आहे. पण ही जी लीडरशिपचा जो प्रवास आहे ना, ह्याबद्दल फार लोकांना माहिती नाही आहे. सो ह्याच्याबद्दल मला एक थोडंसं काही प्रश्न आज महेशला विचारायचे आहेत. महेशकडनं आपण या गोष्टींची जाणून घेऊयात उत्तरं. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यावेळेस त्यांचा उदय झाला तेव्हापासून आता ते विरोधी पक्षनेते आहेत. हा जो प्रवास आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांनी मध्ये मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं. या प्रवासामध्ये तू देवेंद्र फडणवीसांना कसं बघतोस? इंटरेस्टिंग टॉपिक आहे स्वानंद, कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून साधारण त्यांना 1.5 वर्षाचा कालावधी मिळाला, जो खूप मोठा मानला जात नाही. त्याच्यानंतर अनपेक्षितरित्या 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद आणि त्याच्यानंतर परत एकदा अनपेक्षितरित्या 2.5 वर्षाचं विरोधी पक्षनेतेपद, असा हा एक इंटरेस्टिंग प्रवास आहे. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, प्रदेशाध्यक्ष पदासाठी संघटन कौशल्य हे खूप क्रुशल असतं, जे त्यांना कमी कालावधी मिळालं पण तरी पण त्यांनी दाखवलं. विशेषतः त्या काळात मुंडे गट, गडकरी गट अशी चर्चा असताना त्यांनी ते बॅलन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. त्याच्यानंतर मुख्यमंत्रीपद, ज्याच्यामध्ये गव्हर्नन्स, कारण ब्युरोक्रेसीवर तुमची कशी कमांड आहे, तुम्ही राज्यकारभार कसा करता, मोदींशी तुमची कम्पेअर होण्याची शक्यता असते, अशा विविध गोष्टी असून देखील त्यांनी ते एक चांगल्या प्रकारे निभावलं. आणि त्याच्यानंतर जे अनपेक्षितरित्या विरोधी पक्षनेतेपद मिळालं ते सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे निभावलं. विधानसभेतच त्यांनी गाजवली नाही तर संपूर्ण राज्यभर दौरे करून कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये, पूर परिस्थितीमध्ये देखील केलं. 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या काळात जे विरोधी पक्षनेते होते त्यांचं फारसं नाव देखील कुठे पोचलं नाही. पण आत्ताच्या विरोधी पक्षनेत्यांचं म्हणजेच देवेंद्रजींचं नाव मात्र सगळ्या मीडियापासून सगळ्या जिल्ह्यांपर्यंत नक्कीच पोचलं. तर मला असं वाटतं की देवेंद्र हे नाव आता हळूहळू ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मी एकच गोष्ट ॲड करेन महेशच्या ह्याच्याबद्दल. देवेंद्र फडणवीसांवर फार मोठे रेकॉर्ड्स आहेत विधान परिषदेमधले. सर्वात जास्त प्रश्न विचारणे वगैरे वगैरे वगैरे. प्रश्न विचारणारा एक माणूस म्हणजे एक आमदार पासून ते त्याची उत्तरं देणारा एक नेता, याबद्दलचा जो प्रवास आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. पण त्याचबरोबर एक अतिशय मॅनेजमेंट ॲक्यूट करणारा माणूस असं त्यांची एक ओळख ही आत्ता आपल्याला रिसेंटली बघायला मिळते. विधान परिषदेचं इलेक्शन असो, राज्यसभेचं इलेक्शन असो, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे उदयाला आलं आहे, ह्याच्याबद्दल वादच नाही आहे. पण त्याच्याबद्दलची जी मॅनेजमेंट आहे ह्याबद्दल बरंचसं काय काय बोलायला मिळतं आहे. निवडणुका ह्याच्यामधलं देवेंद्रजींचं मॅनेजमेंट याबद्दलचं काय मत आहे? खरं स्वानंद, कारण मागच्या साधारण 20 दिवसांमध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यातली पहिली सुरुवात झाली ती म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकींनी 10 जूनला, आणि दुसरी झाली ती म्हणजे 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकांनी. आता ज्याचा मी आधी उल्लेख केला की प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं काम, मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम, तर ते तर गरजेचं होतंच. पण आज देवेंद्रजी हे एक मॅच्युअर लिडरशिपकडे वाटचाल करत आहेत, ज्याच्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आणि त्यातल्या एक गोष्टी असतात त्या म्हणजे पडद्यामागच्या घडामोडी, जिथे तुम्हाला आकडेमोड लागते, जिथे तुमच्याबद्दल आमदारांना एक विश्वासार्हता लागते, मग ती तुमच्या पक्षातली असो, अपक्ष असो किंवा रुलिंग पार्टीमधली असो, तर ती त्याच्यात दिसली. तसंच ह्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टींचा विचार करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजींसारख्या विरोधी पक्षनेत्यामध्ये असं मला जाणवलं की गेल्या अनेक वर्षांनी त्या इलेक्शन झाल्या आणि रुलिंग पार्टीचे 3 महत्त्वाचे नेते हे देवेंद्रजींना भेटायला त्यांच्या अधिकृत निवासस्थानी गेले. खरं तर आपण असं अनेक वेळा बघतो की विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्र्यांना किंवा रुलिंग पार्टीच्या एखाद्या महत्त्वाच्या नेत्याला भेटायला जातात. पण हा जो संदेश दिला गेला किंवा हा जो मेसेज आला त्याच्यातून हे प्रूव्ह झालं की देवेंद्रजी आता फक्त भाजपपुरते मर्यादित नाही राहिलेले, तर ते आत्ताची जे सत्ताधारी पक्ष आहेत, 3ही पक्ष आहेत, त्यांच्यासाठी देखील ते तितकेच महत्त्वाचे झाले. आणि मला वाटतं हे एक सगळ्यात महत्त्वाचं होतं. दुसरा भाग जो होता तो म्हणजे डेअरिंग करून एक्स्ट्रा उमेदवार त्यांनी दिला का? कारण तिसरा उमेदवार देण्यामागे खूप गोष्टी घडल्या होत्या, ज्या आपण पूर्वीच्या व्हिडिओत देखील बोललो. आणि त्याच्यानंतर विधान परिषदेसाठी 10 जागा असताना 11 जागांचा ते जुगार खेळले का, अशीही चर्चा केली गेली. प्रसाद लाड हे त्यांच्या खूप जवळचे आहेत म्हणून त्यांनी लढवली का, अशीही चर्चा केली गेली. पण शेवटचा जो रिझल्ट आला त्यात असंच दिसलं की काँग्रेससाठी विधान परिषद इलेक्शन जी त्यांच्यासाठी खरं तर हातातली होती
ती न राहता देवेंद्रजींचे आणि भाजपचे पाचही उमेदवार हे व्यवस्थित निवडून आले. मला असं वाटतं की उमेदवार निवडून येणं ह्याच्या मागे रीड द लाईन्स ज्या असतात, बिटवीन द लाईन्स, त्या खूप क्रुशल होत्या. की लागोपाठच्या 2 इलेक्शनमध्ये भाजपने डॉमिनन्स दाखवला. त्यात देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रामुख्याने वर आलं. आणि ज्याचा मी वारंवार उल्लेख करतोय की एक चांगला नेता होण्यासाठी विविध गुण लागतात. आणि आता राजकारणात खूप सारखा तो शब्द वापरला जातो, तो म्हणजे चाणक्य. तर ते चाणक्य आहेत का नाही ह्याच्यावर मी आता काही बोलणार नाही. पण त्यांनी जे त्यांचा संयम दाखवला, त्यांनी जे त्यांचं बुद्धिमत्ता दाखवली, हे सगळ्याचं जे आउटपुट आहे ते म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या इलेक्शन. म्हणूनच मला असं वाटतं हिंदी असो, इंग्लिश असो, त्या मीडियांना देखील देवेंद्रजींची आत्ताचं जे काम आहे त्याची दखल घ्यायला भाग पाडलं त्यांनी. मी याच ॲक्च्युली मुद्द्यावर थोडंसं पुढे बोलेन. देवेंद्र फडणवीस हे ॲक्च्युली उदयाला आलेलं नेतृत्व हे वेगळं, पण त्याच्यानंतर 1900 इलेक्शन विधानसभेचे झाल्यानंतर एक नाचक्की नाही म्हणता येणार, पण काही प्रमाणात एक बॅकआउट त्यांना करायला लागलं. पहाटेचा शपथविधी आणि त्याच्या आधी रोज येऊन मीडियाशी बोलणारे देवेंद्र फडणवीस आत्ताच्या महाराष्ट्राच्या जे राजकीय पटलावर जो काही उद्रेक झाला आहे किंवा काय जे गडबड झालेली आहे त्याच्यामध्ये अजिबात न बोलणारे देवेंद्र फडणवीस, त्यांचा नक्कीच कुठेतरी ह्याच्यामध्ये हात आहे, वावर आहे, असं सगळेच जण बोलतात. मग दिल्लीतल्या मीडियापासून ते ॲक्च्युली भाजपच्या काही प्रमाणात नेतृत्वातनं हश व्हॉइसेसमध्ये सगळेजण हे मान्य करतात. पण देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट हे कुठेही आलेलं नाही आहे. हे सगळीकडे जरी इन्व्हॉल्ड असले तरी देखील पब्लिकली आता बोलत आहेत. आधी ज्या प्रमाणात ते पब्लिकली जास्त बोलायचे त्या प्रमाणात जे बोलत नाही आहेत. तर हा जो एक संयम हा जो डेव्हलप झाला आहे, तर नक्कीच तुला असं वाटतं का की आता देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व हे 2.0 ह्याच्याकडे वाटचाल करत आहे? खूप चांगला प्रश्न आहे स्वानंद. कारण आता देवेंद्रजींना महाराष्ट्राच्या पटलावर येऊन 25पेक्षा जास्त वर्ष झाली. मी 25 वर्ष अशा अर्थाने धरतोय की 1999 साली ते आमदार झाले आणि त्याच्यानंतरची पूर्ण इतिहास काढला तर त्यांना आता 31 वर्ष झाली. 1991 साली ते नगरसेवक झाले. पण 25 वर्षाचा जो वाटचाल आहे त्याच्यात विशेषतः गेली 8 वर्ष 2014 पासूनची जर धरली आपण, तर या 8 वर्षामध्ये देवेंद्रजींमध्ये विविध बदल होत गेले जे गरजेचे होते आणि ते त्यांनी अडॉप्ट देखील केले. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा पार्ट असा आहे की आता त्यांचं जे नेतृत्व आहे ते मॅच्युअर्ड आहेच, पण महाराष्ट्रातली नवीन पिढी ज्याला राजकारणात इंटरेस्ट आहे ते देखील आता शरद पवारांनंतर देवेंद्रजींकडे बघतायत. मग ते कुठल्याही पक्षाचे असो, मग ती मीडिया असो, ज्याचा मी उल्लेख केला, हिंदी आणि इंग्लिश मीडिया खरं तर मोदी आणि अमित शहा असताना भाजपच्या दुसऱ्या कुठल्या नेतृत्वाकडे फारसं बघत नाही किंवा त्यांना सिरियसली देखील घेत नाही. पण गेल्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रात जे चालू आहे त्याच्यामध्ये सर्व मीडियांनी देवेंद्रजींच्या उल्लेखाशिवाय हे बंड किंवा घडामोडी होऊच शकत नाहीत हे अतिशय ठामपणे सांगितलं. आणि ज्याचा स्वानंदनी उल्लेख केला तो म्हणजे संयम. राजकारणात एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला कुठे बोलायचं नाही हे जर कळलं तर 50% प्रॉब्लेम्स तुम्हाला येतच नाही. राजकारण नाही, खरं तर हे सगळीकडेच ॲप्लिकेबल होतं, पण राजकारणात तर जास्त होतं कारण राजकारणात उथळ लोक खूप आहेत आणि आत्ताची 24/7 मीडिया लोकांना त्यांना ते खूप गरजेचे आहेत असे आपण बघतोय सध्याचं नेतृत्व विविध पक्षांमधलं. त्यामुळे संयम बाळगून त्यांनी ते केलं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या काही गोष्टी चालल्यात त्या लॉंग टर्म चालल्यात. कुठल्या अर्थाने लॉंग टर्म? देवेंद्रजींची उद्देश हा फक्त मुख्यमंत्री परत होणं हा एकच आहे का? तर माझ्या दृष्टीने तो नाही आहे. पण मागच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भाजप सांभाळला, पूर्वी पण आपण एकदाचा उल्लेख केला, भाजपतून एकनाथ खडसे सोडून कोणीही पक्ष सोडून गेला नाही. त्यांनी आमदार टिकवले, त्यांनी अपक्ष आमदार टिकवले. ह्या सगळ्यामागे त्यांच्या विविध गोष्टी ह्या घडत होत्या, त्यांचे प्लॅनिंग चालू होतं. आत्ता देखील मला तेच दिसतं की केंद्रीय नेतृत्वाकडे जर भविष्यात आपण गेलो तर आपलं नाव तिथे चांगल्या पद्धतीने पोचलं पाहिजे. महाराष्ट्रात राहिलो तर आत्ता मला वाटत नाही देवेंद्रजींना कोणी कॉम्पिटिशनमध्ये आहे मुख्यमंत्री पदाच्या. पण अजून जवळपास 20-1 वर्ष त्यांचं राजकीय करिअर आहे असं आपण जर धरलं, आत्ता ते फक्त 52 वर्षाचे आहेत, तर 70 ते 75 वर्षापर्यंत नक्की त्यांचं करिअर होऊ शकतं. त्या पुढच्या 20 वर्षाच्या दृष्टीने त्यांनी आत्ता जी पेरणी केली आहे मागच्या 2.5 वर्षात त्याचं त्यांना चांगल्या पद्धतीने पीक येऊन फळ पण मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय पटलावर तुम्ही असणं याचबरोबर तुम्ही नसताना तुमची नोंद ठेवणं
हेही तितकंच गरजेचं आहे, जे गेले काही दिवस मीडिया आणि अनेक राजकीय विश्लेषक करतायत. त्यामुळे देवेंद्रजी नक्की काय करणार, देवेंद्रजींची पुढची मूव काय, अशा गोष्टींकडे लोकांचं खूप लक्ष लागलंय. आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला देखील आणि केंद्रातला देखील मागच्या 7-8 दिवसांच्या घडामोडींवर बोलायला तयार नाहीये. याचं कारण त्यांनी असंच सांगितलंय की मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या वाक्याचा अर्थच असा होतो की केवळ हे 3च नेत्यांना काय गोष्टी घडतायत या माहिती आहेत आणि ते हँडल देखील करतायत. मी एक फार इंटरेस्टिंग आय थिंक सो इथं एक मत मांडणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण गेले 30 वर्ष हे शरद पवारांशिवाय चालू शकत नव्हतं. शरद पवारांचं पण इव्होल्युशन आपण जर बघितलं तर अतिशय असंच त्यांच्यामध्ये पण नंतर संयम आला. ते पण अतिशय मोठ्या प्रमाणात टीका या सोसू शकायचे आणि त्याच्यावर हसू पण शकायचे. देवेंद्र फडणवीस हे आत्ता कुठेतरी ज्या पद्धतीने टीका त्यांच्यावर झाल्या आहेत, ज्या पद्धतीने ट्रोल त्यांच्यावर झालेत, तरी देखील ते स्वतः त्याच्यावर हसतात. आणि हे कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे पुढच्या ॲटलिस्ट 20 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक सेंट्रल व्यक्तिमत्व होणार का? महाराष्ट्रामध्ये काहीही झालं 30 वर्षांच्या कालखंडामध्ये तर शरद पवारांकडे बोट दाखवलं जायचं ह्याच्या आधी. तर ह्याच्या पुढे जर नीट विचार करा की आज देवेंद्र फडणवीसांचं एकही स्टेटमेंट आलेलं नाही आहे, तरी देखील काहीही झालं तरी पण देवेंद्र फडणवीसांकडे बोट जात आहे. सो महाराष्ट्राचे नेक्स्ट शरद पवार म्हणून देवेंद्र फडणवीस होतील का, ही एक गोष्ट अतिशय निश्चितपणे बघण्यासारखी आहे. राजकारणामध्ये या गोष्टी होतात, घडतात आणि त्यासारखं वागावं देखील लागतं. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. धन्यवाद.